इचलकरंजीत लक्ष्मीकांत मर्दा यांची अरविंद कॉटसिन कंपनी आहे. या कंपनीत गोव्याच्या इंडस्ट्रीयल इसेन्शियल्सचे भागीदार जयेश नातू, यांची पत्नी अनघा आणि वैशाली मांजरेकर यांनी जानेवारी 2023मध्ये मर्दा यांच्याशी संपर्क साधला. मांजरेकर यांनी केंद्रीय भांडार गोवा विभागाच्या प्रभारी अधिकारी असल्याचं बनावट लेटरपॅड, व्यावसायिक कार्ड, शिक्का बनवला. मशिनरीचे अधिकृत पुरवठादार असल्याचं भासवत आणि खोटे शासकीय नोंदणी प्रमाणपत्र त्यांनी मर्दा यांना दिलं. यावेळी मांजरेकर यांनी लक्ष्मीकांत मर्दा यांना 3000 लिटर कपॅसिटीचे बल्क डायजेस्टरचे 75 नग आणि त्यासोबतच 10 लिटरचे 120 बॅग्स फ्री मायक्रॉब्स मशिनरी जयेश नातू, अनघा नातू यांच्याकडून घेण्यासही सांगितले. या मशिनरीपोटी मर्दा यांनी त्यांना 2,99,02,200 रुपये दिले होते. सातत्यानं पाठपुरावा करूनही त्यांना मशिनरी मिळाल्या नाहीत. मर्दा यांनी जयेश नातू, त्यांची पत्नी अनघा आणि वैशाली मांजरेकर यांनी फसवणूक केल्याची फिर्याद शिवाजीनगर पोलिसात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासात 8 जणांची नावं निष्पन्न झाली आहेत. यातील संशयितांपैकी जयेश नातू, त्यांची पत्नी अनघा नातू, धवल शहा, केदार गरडे या चौघांना यापूर्वी अटक केली असून गुरुवारी सोनाली आळणकर हिला अटक केली. तर या गुन्ह्यातील वैशाली मांजरेकर, लक्ष्मीनारायण कामत, मेघा धवल शहा या संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.